मंडळी, राज्यातल्या लाडक्या बहिणींचे लाड आता हळूहळू बंद होऊ लागलेत का? हा आजचा सवाल आहे। ज्या लाडक्या बहिणींनी सरकारला सत्तेत बसवण्यात सिंहाचा वाटा उचलला, ती निवडणुकी आधीची लाडकी बहीण निवडणुकीनंतर अपात्र बहीण कशी झाली, असा सवाल करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर फैरी झाडायला सुरुवात केली आहे। खरं सांगायचं तर ज्या महिला योजनेला पात्र नव्हत्या, त्या बोगस लाभार्थींचा लाभ बंद करणं हा सरकारचा निर्णय योग्य आहे। पण प्रश्न आहे, जर त्या 80 लाख महिला अपात्र होत्या, तर मग त्यांना 1.5 वर्ष पैसे कोण देत होतं आणि का देत होतं? कोणत्या तपासणीनंतर देत होतं? आणि सगळ्यात महत्त्वाचा सवाल, आधी लाभार्थी ठरतो की आधी लाभ वाटला जातो? सरकार म्हणतं, आम्ही सुरुवातीपासून सांगितलं की सेल्फ सर्टिफिकेशनच्या आधारावर पैसे देऊ आणि नंतर पडताळणी करू। विरोधक म्हणतायत, पडताळणी न करता पैसे वाटणं म्हणजे निवडणुकीपूर्वी मतांचं राजकारण होतं, ही लाच होती आणि आता केलं तो विश्वासघात। मतदान होईपर्यंत सगळं ठीक होतं आणि मतदान संपल्यावर निकष आठवले का, हा विरोधकांचा सवाल आहे। योजनेचा जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी निवडणुकीच्या आधी गावोगावी शिबिरं झाली, कार्यकर्ते घराघरात गेले, फॉर्म भरले, तुमच्या दारावर आले असतील कदाचित, अर्ज मंजूर झाले, खात्यात पैसे जमा झाले, तेव्हा कोणी विचारलं नाही की तुमचं उत्पन्न किती आहे, कोणी विचारलं नाही की घरात 4 चाकी आहे का, कोणी विचारलं नाही की आयकर भरता का। मग आता निकषांच्या आडून छाटणी सुरू झाली आहे का, हा सवाल विचारला जातो। आणि जर खरंच इतक्या मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असेल, तर मग त्याला जबाबदार कोण आहे? 80 लाख महिला म्हणजे किती हजार कोटी रुपये गेले, आणि तेही बोगस लोकांना। मग या सगळ्याची वसुली सरकार करणार आहे का? सरकार म्हणते नाही, आम्ही फक्त पुरुषांची करू। मग सवाल आहे की यात दोषी ती यंत्रणा जी अर्ज मंजूर करते ती, कारण सामान्य महिला सरकारच्या पोर्टलवर जाऊन स्वतःची मंजुरी तर देत नव्हत्या। एका बाजूला सरकारचा दावा आहे की ई-केवायसी, उत्पन्न मर्यादा, सरकारी नोकरी, 4 चाकी वाहन, आयकर भरणारे, वयोमर्यादा अशा सगळ्या निकषांमुळे अनेक अर्जदार अपात्र ठरले। ती संख्या 80 लाखापेक्षा जास्त आहे। पण दुसरा प्रश्न अधिक गंभीर आणि धक्कादायक आहे। 14,000 पुरुष या योजनेचा लाभ घेत होते। सरकारी कर्मचारी लाखो याचा लाभ घेत होते। आयकरदाते लाभ घेत होते। 4 चाकी असलेले लाभ घेत होते। मग ही चूक कुणाची आहे? अर्ज करणाऱ्यांची की अधिकाऱ्यांची की संपूर्ण यंत्रणेची? यंत्रणा तेव्हा काय झोपा काढत होती का? निवडणुकीपूर्वी जास्तीत जास्त खात्यांमध्ये पैसे पोहोचवण्याची ती राजकीय खेळी होती का, हा सवाल आज केला जातोय। सामान्य माणूस आपल्या घामाचे पैसे सरकारच्या तिजोरीत जमा करतं, त्या तिजोरीतले हजारो कोटी रुपये चुकीच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले असतील तर त्याचा हिशेब कोण देणार आहे? आणखी एक सवाल, निवडणुकीच्या आधी फॉर्म भरून देण्यासाठी कार्यकर्त्यांची सेना तयार होती, आज केवायसी साठी मदत करायला ते लोक का दिसत नाहीयेत, हा सामान्य महिलांचा सवाल आहे। बहिणींच्या दारात जाऊन फोटो काढणारे नेते आता बहिणींच्या प्रश्नांना उत्तर देणार आहेत का, की आता त्यांचं काम संपलं? सवाल अनेक आहेत एका निर्णयाच्या नंतर, आणि त्या प्रत्येक प्रश्नाची चर्चा आज आपण करूया।